ही भाजी कोणताही हॉटेल किंवा ढाबा स्टाईल न करता घरगुती पद्धतीने करायची होती. त्यासाठी मी पालकच्या 2 जुड्या घेऊन त्या बारीक चिरून घेतल्या आणि मग स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि पनीरचे तुकडे मी आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेत आहे. दोन्ही बाजूनी मस्त असा रंग आल्यावर मी पनीरचे तुकडे काढून घेतलेले आहेत. तेल तापल्यावर तेलामध्ये राई जिरा हिंग घातला. राई जिरा तडतडल्यावर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घातला. चिरलेल्या 2 ते 3 मिरच्या, कढीपत्ता आणि लसूण थोडासा ब्राऊन झाल्यावर त्याच्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो कापून घातलेला आहे. कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धणा पावडर घालून तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेतलेला आहे. आणि तेल सुटल्यावर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला पालक मी घातलेला आहे आणि सर्व आता मस्त असं मिक्स करून घेत आहे. व्यवस्थित सर्व मिक्स झाल्यावर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. सर्व व्यवस्थित परतून झाल्यावर झाकण द्यायचं आहे आणि मंद आचेवर ही भाजी मस्त शिजवून घ्यायची आहे. भाजी आता पूर्णपणे शिजलेली आहे आणि मग यामध्ये आहे ना आता फ्राय केलेले जे पनीरचे तुकडे आहेत ते मी सर्व आता घातलेले आहेत आणि हलक्या हाताने व्यवस्थित ते भाजीमध्ये मी मिक्स करून घेत आहे. 2 मिनटं मी मंद आचेवर भाजी ठेवलेली आहे आणि 2 मिनटानंतर भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे. आणि हे आहे आजचं जेवण, ज्यामध्ये आहे चपाती, पालक पनीर, कोशिंबीर. जेवण कसं वाटलं ते नक्की सांगा.